नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जीएसटी आणि इतर प्रलंबित विधेयकांसाठी संसदेचं विशेष सत्र बोलावण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शतकोत्तर रौप्य जयंती वर्ष समता आणि सामाजिक न्याय वर्ष म्हणून घोषित. विविध उपक्रमांसाठी 125 कोटी रुपयांच्या निधीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. साठे बाजारांवरील कारवाईनंतर लासलगाव बाजारात कांद्याची आवक वाढली, भावातही किंचित घसरण. जागतिक बाजारातल्या मंदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अस्थिर, मात्र दिवसअखेर किंचित सुधारणा. आणि रायगड जिल्ह्यातल्या बाळगंगा सिंचन प्रकल्पातल्या गैरव्यवहार प्रकरणी 6 अधिकाऱ्यांसह 11 जणांविरोधात एसीबीकडून गुन्हे दाखल. आणि आता सविस्तर वृत्त. वस्तू आणि सेवा कर विधेयकासारखी इतर महत्त्वाची प्रलंबित विधेयकं मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकार संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता पडताळून पाहत आहे. संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. विरोधी पक्षांनी विधेयकांमध्ये आवश्यक सुधारणा सुचवल्या तर केंद्र सरकार त्यांचं खुल्या मनानं स्वागत करेल. त्यादृष्टीनं सरकारनं विरोधी पक्षांच्या नेत्यांशी बोलणीही सुरू केली आहेत, असं नायडू म्हणाले. वस्तू आणि सेवा कर विधेयक संमत व्हायला होणाऱ्या विलंबामुळे देशाचं मोठं नुकसान होत असून विशेषतः रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांचा अपेक्षाभंग होतो, असं मत त्यांनी व्यक्त केलं. या संदर्भात नायडू यांनी लोकसभेतले काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांची आज भेट घेतली. मात्र विधेयकातल्या सर्व सुधारणांची पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय सहमती दर्शवायला काँग्रेसनं नकार दिलाय. भूसंपादन आणि बांधकाम क्षेत्र नियमन यासारखी विधेयकं अत्यंत महत्त्वपूर्ण असून विरोधी पक्षांनी देशाच्या हितासाठी केंद्र सरकारला सहाय्य करावं, असं आवाहन नायडू यांनी केलं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त हे वर्ष समता आणि सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरं करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यासाठी 125 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मंत्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामाला यावर्षी तातडीनं सुरुवात करणं तसंच राज्यामध्ये समता प्रतिष्ठान स्थापन करणं या कामांना प्राधान्य दिलं जाणार आहे. केंद्र सरकारच्या सॉफ्ट लोन योजनेच्या निकषात न बसलेल्या साखर कारखान्यांना एफआरपी अर्थात रास्त आणि किफायतशीर मूल्याची उर्वरित रक्कम देता यावी याकरता सॉफ्ट लोन योजना राबवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत झाला. या निर्णयामुळे पात्र ठरणाऱ्या कारखान्यांना कर्जापोटी 187 कोटी 76 लाख रुपये उपलब्ध होणार आहेत. त्यावरील 5 वर्षांच्या व्याजाची रक्कम शासन भरणार आहे. रेल्वेसाठी डिझेल आणि कोळशाऐवजी पर्यावरणपूरक इंधन निर्मितीसाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे, अशी माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. मुंबईत आज भारतीय उद्योग आणि हवामान परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. जीवाश्म इंधन हे रेल्वेसाठी महत्त्वाचं आहे, मात्र या इंधनामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. त्यामुळे पर्यायी इंधन तयार करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं प्रभू म्हणाले. रेल्वेसाठी अक्षय ऊर्जा स्रोतांचा वापर करून ही सेवा अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्यासाठीही रेल्वे मंत्रालय प्रयत्न करत आहे. विशेषतः सौर आणि पवन ऊर्जेवर भर देत विद्युत ऊर्जेचा वापर कमी करण्याचाही सरकारचा मानस असल्याचं रेल्वे मंत्री म्हणाले. रेल्वेच्या अतिरिक्त जागेचा सौर ऊर्जा निर्मितीसाठी उपयोग केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. आपल्याला पर्यावरण संवर्धन आणि विकास या दोन्ही बाबींची गरज आहे. यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करून पर्यावरणपूरक ऊर्जा आणि इतर साधनांविषयी अधिकाधिक संशोधन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. कांद्याचा अवैध साठा करणाऱ्या साठेबाजांविरोधात राज्य शासनानं कठोर कारवाई सुरू केल्यानंतर लासलगाव बाजारामध्ये आज कांद्याची आवक वाढली. त्यामुळे कांद्याचे दरही प्रति क्विंटल 800 रुपयांनी कमी झालेत, अशी माहिती नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी आज दिली. मात्र पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये कांद्याचं नवं पीक बाजारात येणार नाही. त्यामुळे बाजारात कांद्याची टंचाई भासेल, असंही पाटील यांनी सांगितलं. भाववाढ रोखण्यासाठी सरकारनं कांद्याची आयात करायचा निर्णय घेतलाय. मात्र देशामध्ये कांद्याला मोठी मागणी असल्यानं आयात केलेला कांदाही पुरेसा ठरणार नाही, असंही पाटील यांनी म्हटलं आहे. जागतिक बाजारातल्या पडझडीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आजही दिवसभर अस्थिरच होता. बाजार उघडताना सुमारे 350 अंकांनी सावरलेल्या निर्देशांकात नंतर तब्बल 400 अंकांची घसरण झाली. मात्र बाजार बंद होताना पुन्हा तो 290 अंकांनी सावरून निर्देशांक 26,032 अंकांवर स्थिरावला.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही सतत चढउतार सुरूच होती। दुपारनंतर निफ्टी 71 अंकांनी वधारून 7880 अंकांवर बंद झाला। चीनच्या चलनाच्या अवमूल्यनामुळे जागतिक बाजारात कालपासून घसरण सुरू आहे। दरम्यान शेअर बाजारातले चढउतार ही तात्पुरती स्थिती असल्याचं रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस मुंदडा यांनी म्हटलंय। ते आज मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते। शेअर बाजाराच्या स्थितीकडे रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून गरज पडल्यास त्यात हस्तक्षेप केला जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं। केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ येत्या 2 सप्टेंबरला सर्व कामगार संघटनांनी देशव्यापी संप पुकारलाय। या संपाला महाराष्ट्र लोकशाही आघाडीनं पाठिंबा जाहीर केलाय अशी माहिती या आघाडीचे संयोजक प्रकाश आंबेडकर यांनी दिली। ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते। कामगार कायद्यामध्ये बदल करण्याचा सरकारचा विचार असून या बदलांना आमचा विरोध आहे असंही आंबेडकर यांनी सांगितलं। राज्यामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे, त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांप्रमाणेच शेतमजुरांच्या स्थितीचाही विचार करावा अशी मागणी या संपात केली जाईल असंही त्यांनी सांगितलं। डाव्या पक्षांसह अंगणवाडी आणि घरेलू कामगारही या आंदोलनात सहभागी होतील अशी माहिती आंबेडकरांनी दिली। जलसंपदा विभागामार्फत बांधल्या जाणाऱ्या प्रकल्पांच्या कामांमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी काही शासकीय अधिकारी आणि कंत्राटदारांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज गुन्हा दाखल केलाय। रायगड जिल्ह्यातल्या बाळगंगा नदीवर धरण बांधण्याच्या कंत्राटामध्ये बनावट कागदपत्र सादर करून निविदा सादर करणाऱ्या FA एंटरप्राइजेस या कंत्राटदार कंपनीच्या भागीदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। या कटामध्ये जलसंपदा विभागातले काही अधिकारीही सहभागी असल्याचं आढळून आलंय। या संदर्भात अधिक पुरावे गोळा करण्यासाठी कंत्राटदारासह सर्व अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची चौकशी आणि घरांची तसंच त्यांच्या कार्यालयांची झडती लाचलुचपत प्रतिबंधक पथकं घेत आहेत असं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे। राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असताना राज्य सरकार याबाबत ठोस निर्णय घेत नाही असा आरोप काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी केलाय। राज्य आणि केंद्र सरकार निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत नसल्याच्या निषेधार्थ लातूरमध्ये आज जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं। आंदोलनापूर्वी देशमुख आणि प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आमदार बसवराज पाटील मुरुमकर यांनी पत्रकार परिषद घेतली। पाण्यासाठी कायदा आहे असं सांगत लातूरला पाणी मिळालंच पाहिजे अशी मागणी देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केली। केंद्र आणि राज्य सरकारविरोधात नंदुरबार जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीनंही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। यावेळी प्रखर निदर्शनं करण्यात आली, तसंच काळ्या फिती बांधून शासनाच्या निर्णयांचा निषेध करण्यात आला। माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित, विधानसभा सदस्य आणि जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। बुलडाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे, त्याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसनं आज काळ्या फिती लावून आंदोलन केलं। माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, त्यांना मोफत बी बियाणं द्या, दुष्काळी मदत तत्काळ खात्यात जमा करा अशा विविध मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या। कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आमदार पतंगराव कदम, जिल्हाध्यक्ष PN पाटील यांच्या नेतृत्वाखाली पर्दाफाश आंदोलन करण्यात आलं। केंद्रात सत्तेवर आल्यानंतर भाजपा सरकारनं आजवर एकाही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही अशी टीका यावेळी करण्यात आली। महापालिका निवडणुकीत जागा दाखवून द्या असं आवाहन कदम यांनी आंदोलनापूर्वी झालेल्या काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या मेळाव्यामध्ये केलं। अहमदनगर जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणून जाहीर करून शेतकऱ्यांना कर्ज द्या आणि वीज बिलांची माफी द्यावी या मागणीसाठी अहमदनगर औरंगाबाद महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बायजाबाई जेऊर इथं रास्ता रोको आंदोलन केलं। शेती आणि पिण्याच्या पाण्याचं रोटेशन तात्काळ सुरू करावं, जनावरांसाठी चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करण्यात यावे अशी मागणी आंदोलकांनी केली। या आंदोलनामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। भारताचा दळणवळण उपग्रह GSAT-6चं येत्या गुरुवारी प्रक्षेपण होणार आहे। त्याची उलटगणती उद्या सकाळी 11:52 सुरू होईल। भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या सतीश धवन अवकाश केंद्रातून या उपग्रहाचं प्रक्षेपण होईल। 2117 किलोग्राम वजनाचा हा उपग्रह GSAT या मालिकेमधला 12वा उपग्रह आहे। संपूर्ण देशी बनावटीचा हा उपग्रह असून या उपग्रहाचं कार्य पुढचे 9 वर्ष सुरू राहील अशी माहिती इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे।
राजाश्री शाहू महाराजांनी राजाश्रय दिलेले दरबारी कलावंत आबालाल रहमान या तपस्वी कलावंताची स्मृती चिरंतन जपण्यासाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठानं आज आबालाल रहमान आर्ट गॅलरीची स्थापना केली। ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे यांनी या आर्ट गॅलरीचं उद्घाटन केलं। आबालाल रहमान यांचं आर्ट गॅलरीच्या रूपानं होणारं हे पहिलं स्मारक आहे। रंगबहार संस्थेनं त्यासाठी 150 चित्र विद्यापीठाला दिली आहेत। त्यातल्या 56 कलाकृती आज प्रदर्शित करण्यात आल्या। क्रीडा क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारांची निवड समितीनं सुचवलेल्या नावांना क्रीडा मंत्रालयानं मंजुरी दिली आहे। यंदाच्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी कुस्तीचे प्रशिक्षक अनुप सिंह आणि पॅरालिम्पिक खेळाचे प्रशिक्षक नवल सिंह यांच्या नावाला क्रीडा मंत्रालयानं स्वीकृती दिली आहे। यासह हॉकीपटू रोमिओ जेम्स, टेनिसपटू शिवप्रकाश मिश्रा आणि व्हॉलीबॉलपटू TPP नायर यांची ध्यानचंद पुरस्कारासाठी निवड झाली आहे। युवा पिढीतलं क्रीडा नैपुण्य ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन करणाऱ्या लष्करी प्रशिक्षण महासंचालनालयाला राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कारासाठी निवडण्यात आलंय। सामाजिक बांधिलकी सांभाळून खेळांना प्रोत्साहन दिल्याबद्दल कोल इंडिया लिमिटेडलाही गौरवण्यात येणार आहे। या सर्व पुरस्कारांचं वितरण येत्या 29 ऑगस्ट रोजी अर्थात जागतिक क्रीडा दिनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते होणार आहे। आणि आता हवामान। गेल्या 24 तासांमध्ये कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला। येत्या 48 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात दुपारपासून पाऊस सुरू आहे। जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 30 आणि किमान 25 अंश सेल्सिअस, नागपूर 34 आणि 23, पुणे 28 आणि 21, औरंगाबाद 31 आणि 22, नाशिक 25 आणि 21, कोल्हापूर 29 आणि 21, रत्नागिरी 30 आणि 25, सोलापूर कमाल 35 आणि किमान 23, आणि अमरावती कमाल 33 आणि किमान 22 अंश सेल्सिअस। ठळक बातम्या पुन्हा एकदा। जीएसटी आणि इतर प्रलंबित विधेयकांसाठी संसदेचं विशेष सत्र बोलावण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शतकोत्तर रौप्य जयंती वर्ष समता आणि सामाजिक न्याय वर्ष म्हणून घोषित। विविध उपक्रमांसाठी 125 कोटी रुपयांच्या निधीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। साठेबाजांवरील कारवाईनंतर लासलगाव बाजारात कांद्याची आवक वाढली, भावातही किंचित घसरण। जागतिक बाजारातल्या मंदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अस्थिर, मात्र दिवसअखेर किंचित सुधारणा। आणि रायगड जिल्ह्यातल्या बाळगंगा सिंचन प्रकल्पातल्या गैरव्यवहार प्रकरणी 6 अधिकाऱ्यांसह 11 जणांविरोधात ACBकडून गुन्हे दाखल। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं काही वर्ष वास्तव्य असलेलं लंडनमधलं घर खरेदी करण्याबाबतच्या कराराचं येत्या 2 दिवसात आदानप्रदान होणार असल्याचं राज्य सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं। याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं। तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।